आज 4 ऑगस्ट नामांतर लढ्यामध्ये जे भीमसैनिक शहीद झाले, कोचीराम कांबळे हे आमच्या मातंग समाजाचे पहिले शहीद भीमसैनिक 4 ऑगस्टला त्यांचं जे शहीद झाले होते. आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांवरती धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी नामांतराच्या प्रश्नावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं होतं आणि त्या नामांतराच्या प्रश्नामध्ये सर्वात प्रथम कोचीराम कांबळे हे शहीद झाले आणि आज ते 4 ऑगस्टला शहीद झाले होते. त्यांचा शहीद दिन म्हणून आपण या महाराष्ट्रामध्ये साजरा त्यांना अभिवादन करत असताना उपवर्गीकरणाचा विषय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना उपवर्गीकरणामध्ये ज्या 59 जाती येतात त्या 59 जातीमध्ये विभाजन करून उपवर्गीकरण करून आपल्या अबकडं करून 59 जातीमध्ये जे भांडण लावण्याचं काम या शासनाने केलेलं आहे ते होता कामा नये. उपवर्गीकरण लागू झालं नाही पाहिजे. ह्याकरिता आपण या खेरवाडी वांद्रे पूर्व येथे शासकीय वसाहत जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आपल्या पीपल्स रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेशच्या वतीने या ठिकाणी आपण प्रचंड निदर्शने घेतलेली आहेत. बंधूंनो, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर 13% आरक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 59 जातीला SC जातीला दिलेले असताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आमच्या काही जाती ज्या 59 जातीमध्ये मोडतात त्यामध्ये विशिष्ट करून बौद्ध समाज हा मोठ्या शक्तीने मोठा भाऊ या नात्याने आपण ज्या इतर जाती आहेत त्यांना देखील आपण ह्या शिक्षणाचा आपल्या 13% आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. या आमची देखील प्रमुख मागणी आहे. काल 1 तारखेच्या चेंबूरमध्ये झालेल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीमध्ये देखील आपण त्या ठिकाणी आपलं मनोगत या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण त्या ठिकाणी व्यक्त करून अण्णाभाऊ साठेंना देखील त्या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पित केली, अभिवादन केलं. आणि आज जो मोर्चा, आज जे निदर्शनं आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत, उपवर्गीकरण होता कामा नये, लागू होता कामा नये. ज्या 59 पोट जाती आहेत ह्या एक संघ राहिलेल्या पाहिजे. 59 जातीतील सर्व घटकांना त्याचा अधिकार, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारे उपवर्गीकरण आणि त्याचं अबकडामध्ये विभाजन करता कामा नये ही प्रमुख मागणी घेऊन आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी मुंबई प्रदेशच्या वतीने आपण जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे पूर्व या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो होतो. परंतु या मुंबई उपनगरातले जे जिल्हाधिकारी आहेत कटियार साहेब, एका आमदाराच्या मीटिंगमध्ये जवळजवळ 20-25 मिनटं आम्ही त्यांची वाट बघत बसलो. परंतु त्यांनी आमच्या या रिपब्लिकन पक्षाला, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या निवेदनाला केराची टोपली समजून आमच्या या शिष्टमंडळाला वेळ दिला नाही. अशा जिल्हाधिकाऱ्यांचा आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. त्यांच्या एका अधिकाऱ्यांनी, काकडे नावाच्या एका अधिकाऱ्यांनी हे आमचं निवेदन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि लवकरच आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये जे जे भ्रष्टाचार चाललेले आहेत, भ्रष्टाचारामध्ये सर्व शासकीय अधिकारी बरबटलेले आहेत आणि ह्या सर्व भ्रष्टाचारी जे आताच काल परवा SRA फार मोठा घोटाळा पकडला गेला. 5 आमदाराचा एक PA आणि त्याच्याबरोबर काही 4 कार्यकर्ते पकडले गेलेत. अशा सर्वच लोकांचे भ्रष्टाचार आता काढण्याची वेळ आलेली आहे. 5 कोटीचा भ्रष्टाचारामध्ये या 5 लोकांना अटक झालेली आहे. आणि लवकरच आपण ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती अधिकाऱ्यांच्या काही गोष्टी आपल्याला देखील माहीत आहेत आणि त्या गोष्टींचा आपण देखील बारकाईने आमचे कार्यकर्ते आता कामाला लागतील
आणि ह्यांच्या विरोधात देखील पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर कार्यालयावरती एक मोठं असं आंदोलन लवकरात लवकर जाहीर करू। आजच्या या कार्यक्रमामध्ये या निदर्शनामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षातील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी, आपण फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं तर आज प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून आजचा हा दिवस हा कार्यक्रम आपण सर्वांनी यशस्वी केल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला आमच्या खेरवाडी पोलीस ठाण्याचे सर्व प्रमुख अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा या खेरवाडीमध्ये कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमाला आमच्या खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात। आज देखील त्यांच्या डिपार्टमेंटने त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य दिल्याबद्दल त्यांचं देखील आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि आपण सर्व या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानून आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं मी जाहीर करतो। जय भीम।